31 डिसेंबर 2024 मंगळवार 2024 वर्षाच्या शेवटच्या दिवशी शांतपणे घराचे या ठिकाणी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांना फेकून द्या. हनुमान महाराजांच्या आशीर्वादाने 2025 मध्ये तुमच्या जीवनात फक्त धनाची वर्षा होणार नाही, तर तुम्ही धनवान बनाल. मित्रांनो, डिसेंबर 31 या दिवशी मंगळवार आणि प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदेचा दिवस खूप मोठा आहे. या दिवशी मोठा दिव्य, दुर्मिळ, महाशुभ संयोग बनतो आहे. या दिवशी प्रतिपदेला ध्रुवयोग येत आहे, त्यामुळे या दिवशी उपाय केल्यास तुम्ही कोट्याधीश बनाल. तुमचे घर आनंदांनी भरून जाईल. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. अचानक बँक बॅलन्स वाढू लागेल. करिअर आणि व्यवसायात दिवस रात्र प्रगती कराल. इतके पैसे येतील की ते हाताळता येणार नाहीत. कारण मित्रांनो, यावेळी मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी ध्रुव शुभ योगाचा निर्माण होत आहे. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हे 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचे उपाय नक्कीच करायला हवेत. तर मित्रांनो, हा उपाय कसा करावा, केव्हा करावा, कुठे करावा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊ. पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो. असे पाहिले आहे की कधी कधी मोठे मोठे पूजापाठ अनुष्ठान केल्याने जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 31 डिसेंबर 2024 मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होते. अनेकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचे फळही मिळाले आहे. जर तुम्हीही हा उपाय 31 डिसेंबर 2024 मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर आधी हा उपाय चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि मग करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतेही दुःख किंवा समस्या असली, त्याचे कारण तुम्हाला माहीत नसले तरी चालेल. मित्रांनो, ही समस्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणताही मंगळ दोष असू शकतो आणि इतरही अनेक दोष असू शकतात. काहीही असले तरी तुम्हाला या उपायासाठी तुमच्या दोषाचे कारण शोधण्याची गरज नाही. 31 डिसेंबर 2024 मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करावा. मित्रांनो, आता आपण या उपायाच्या वेळेबद्दल समजून घेऊ. तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, आपण समजून घेऊया की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय कोणासाठी आहे. पहा, येथे थेट एकच गोष्ट आहे की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. हा उपाय तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी केला जातो आहे. किंवा तुमचे काही मोठे कार्य असेल जे होत नाही, तर तुम्ही त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर थेट एकच गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी या उपायाला करू शकता. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याची कोणतीही मनोकामना भगवान गणेशाकडून पूर्ण करायची असेल. आणि जर कोणतीही माता किंवा बहिणी त्यांच्या घरातील सुख, शांती आणि धन संपदा वाढवण्यासाठी हा उपाय करू इच्छित असतील, तर घरातील ज्येष्ठ माता किंवा बहिणींनी विशेषतः या 5 काळ्या मिरीच्या दाण्यांच्या उपायाला करावेत. कारण माता आणि बहिणी घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी विशेष उपाय करते, तेव्हा त्याचे फळ लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मग तो मोठा असो, लहान असो किंवा मुलगा असो. ज्याला हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय समजला आहे, त्या व्यक्तीने हा उपाय मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी नक्कीच करावा, कारण त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल. कारण 2024 मध्ये मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी भगवान गणेश सहज प्रसन्न होतात. तर आता आपण समजून घेऊया 5 काळ्या मिरीच्या दाण्यांच्या उपायाला तुम्ही कसे करायचे आहे आणि हा उपाय करण्याची जी वेळ आहे ती काय आहे. पहा, 31 डिसेंबर 2024 प्रतिपदे मंगळवारच्या दिवशी करण्यात येणारा हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय मुख्यत्वे संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. आता मित्रांनो, प्रदोष काळाच्या वेळेबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा वेळ कधी असतो, किती वाजतापासून किती वाजतापर्यंत असतो, ज्यायोगे उपाय करण्याचा योग्य वेळ कळेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो. या वेळेच्या दरम्यान तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच फल प्राप्त होईल. तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान तुम्ही हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करू शकता. आता इथे बरेच लोक नक्कीच हा प्रश्न विचारतील की आम्ही नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि परत यायला उशीर होतो, तर अशा परिस्थितीत आम्ही काय करावे. तर पहा, त्या लोकांनीही टेन्शन घेण्याची गरज नाही.
जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत असाल आणि परत यायला उशीर होत असेल, जसे की तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचत नाही, तर मित्रांनो, तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही हा उपाय केलात तरी चालेल. आणि जर त्याहीपेक्षा थोडा उशीर झाला तरी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 31 डिसेंबर 2024 मंगळवारचा दिवस आहे. हा दिवस खूपच कमी येतो. म्हणूनच जेव्हा कधी संधी मिळेल हा उपाय नक्कीच करून घ्या. कोणताही उपाय असो, तुम्ही कधीही करू शकता. फक्त प्रयत्न करा की वेळेच्या आतच करा. परंतु जर कोणत्या कारणामुळे वेळेवर न करू शकला तरी थोडा उशीर करूनही तुम्हाला उपायाचे फळ मिळेल. जेव्हा प्रतिपदेला मंगळवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात जर धन वैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशासाठी खूप जास्त चिंताग्रस्त असाल, आर्थिक तंगी चालू असेल, अनेक वेळा प्रयत्न आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर हा उपाय नक्कीच करा. जर तुम्ही व्यापारात अपयशी ठरत असाल, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरत असाल, किंवा कोणत्याही कार्यात जर अपयशी ठरत असाल किंवा धनाची हानी होत असेल, तर हा छोटासा उपाय प्रतिपदेच्या मंगळवारी नक्की करावा. तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण मंगळवारी करण्यास सांगितलेले 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. हा उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. या उपायांमध्ये धन प्राप्तीचे उपाय, मनोकामना पूर्तीचे उपाय आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील. चला जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांची गरज लागेल. आता 5 काळ्या मिरीचे दाणे मंगळवारी रात्री झोपण्याआधी शांतपणे या ठिकाणी फेकून द्या. हे 5 काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला जीवनातील प्रत्येक कष्टातून मुक्त करतील. भगवान शनिदेवजींच्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनात धनाची वर्षा होत राहील आणि मित्रांनो, मोठ्या मोठ्या शत्रूंपासूनही तुम्हाला सुटका मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण काळ्या मिरीच्या दाण्यांना घरात जाळल्यास तुम्ही तुमच्या घरातून नजर दोषही दूर करू शकाल. तसेच जर तुमचा कोणताही गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात धनाची कमतरता खूपच जास्त असेल, घरात पैसा टिकत नसेल आणि नजर दोषाचा प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर खूपच असेल, घरातील सदस्यांपैकी कधी कोणाची तब्येत खराब असते तर कधी कोणी आजारी असतो आणि तुमच्या घरात पैशांची बर्बादी खूप होत असेल, अशा परिस्थितीत मंगळवारच्या दिवशी 7 काली मिरीचे दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमचा सुटका मिळवू शकता. तसेच तुमचा मोठ्यात मोठा शत्रूही गुडघे टेकून बसेल जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला. आता पहा, जर तुमचे जीवन नेहमीच समस्यांनी भरलेले असेल तर तुम्हाला काळी मिरीचे उपाय नक्की करायला हवेत, कारण काळी मिरीचे उपाय त्वरित परिणाम दाखवतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे उपाय तुम्हाला गुप्त शत्रूंपासूनही सुटका देतात आणि तुम्हाला कधीही नजर दोषामुळे त्रास होत नाही. तर चला आधी समजून घेऊया की काळ्या मिरीचे 7 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कुठे जाळायचे आहेत आणि या लहानशा उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या शत्रूपासून कसा सुटका मिळवू शकता. तुमचे गुप्त शत्रूही काहीही वाईट करू शकणार नाहीत. बरेच लोक हे जाणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशावर आणि घरातील सुख शांतीवरही नजरचा परिणाम होऊ शकतो. आता आपल्या घरातून सर्वात आधी तुम्हाला नजरदोष दूर करायचा आहे. जसे नजरदोष दूर कराल, तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा जो परिणाम होतो तो त्वरित संपून जाईल आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनातील कष्टांपासूनही सुटका मिळेल. आता तुम्हाला काय करायचे आहे? येथे 4 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. ध्यानात ठेवा, एकही दाणा तुटलेला नसावा. त्याच्यासोबत एक कपुराचा तुकडा घ्यावा. आता हे 4 काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत. जसे तुमच्या घरात एक खोली आहे तर कोणतीही खोली निवडा. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे 4 काळ्या मिरीचे दाणे कपुरासह जाळा आणि जाळल्यावर त्याची राख घराबाहेर फेकून द्या. पहा, जसेच तुम्ही काळ्या मिरीचे दाणे कपुरासोबत जाळता, तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल. तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात जे अचानक दुःख येत होते, धनाच्या बाबतीत तुम्ही त्रस्त होता, घरात पैसा येत नव्हता किंवा घरात आजार वाढत होते किंवा असा एखादा व्यक्ती होता जो नेहमीच आजारी राहत होता, चिडचिड्या स्वभावाचा होता आणि नेहमी क्लेशात राहत होता, हे सर्व तुमच्या घरातून दूर होईल. जर कोणाला नजर दोष लागला असेल तर तोही दूर होईल. दुसरी गोष्ट, तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत जेव्हा तुम्ही कपुरासोबत 7 काळ्या मिरीचे दाणे घरात जाळता.
पहा, काळ्या रंगाच्या वस्तू शनिदेवाशी संबंधित असतात. काळ्या मिरीचे जेवढे उपाय असतात ते त्वरित परिणाम दाखवतात आणि लवकर यशस्वी होतात. याशिवाय तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबत नाही जेव्हा तुम्ही काळ्या मिरीला घरात जाळता. हा उपाय करा आणि मग बघा की तुमचा मोठ्यात मोठा गुप्त शत्रूही गुडघे टेकून बसेल. हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी त्याचा तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या धनावर काहीही परिणाम होणार नाही, कारण येथे तुम्हाला थेट शनी देवाचा आशीर्वाद मिळेल. तर हा पहिला उपाय आहे. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो मंगळवारी करायचा आहे आणि तोही काळ्या मिरीचाच आहे. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की आमच्या घरात नेहमी दुःख असते, पैसा येत नाही, आजार येत आहेत आणि धनाच्या बाबतीत नेहमीच समस्या असते. तर जे लोक म्हणतात की जीवनात दुःख आहे त्यांनी हा दुसरा उपाय करावा. जर तुमच्या जीवनात दुःख खूपच वाढले असेल, कष्ट खूपच वाढले असेल आणि धन तुमच्याकडे टिकत नाही, तर मंगळवारी हा काळ्या मिरीचा दुसरा उपाय करा. करायचे काय आहे? 5 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. तुमच्या घरात जो व्यक्ती खूपच त्रस्त असतो तोच हा उपाय करेल हे पाहण्याचा प्रयत्न करा, तर अधिक उत्तम आहे. जर तो करू शकत नसेल तर तुम्हीही त्याच्या जागी हा उपाय करू शकता. काय करायचे आहे? ज्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही किंवा जो आजारी आहे त्याच्यावरून 5 काळ्या मिरीचे दाणे 7 वेळा उतरवायचे आहेत. पण उतरवणे घड्याळाच्या दिशेने नाही, तर उलट दिशेने एंटी क्लॉकवाईज करायचे आहे. 7 वेळा एंटी क्लॉकवाईज उतरवा आणि मग या 5 काळ्या मिरीचे दाणे घेऊन एखाद्या चौरस्त्यावर जा. चौरस्ता म्हणजे ते ठिकाण जिथे 4 दिशा असतात. तिथे 4 दिशांमध्ये एक एक काळ्या मिरीचे दाणे फेकून द्या आणि 5वा दाणा आकाशाच्या दिशेने पाहून हवेत उडवून द्या. हे सर्व केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराकडे परत जा. कोणाशीही वाटेत बोलू नका आणि मागे वळूनही पाहू नका. प्रयत्न करा की हा उपाय संध्याकाळच्या वेळी कराल जेव्हा आसपास कमी लोक असतील. दुसरी गोष्ट, या उपायाबद्दल कोणालाही सांगू नका, कारण असे उपाय गुप्त ठेवले जावे लागतात, तेव्हाच हे आपला परिणाम दाखवतात. तुमच्या घरातील एखाद्या दोघांना माहीत आहे तर ठीक आहे, पण बाहेरच्या कोणालाही काहीही सांगू नका. आता चला आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. हा तिसरा उपायही मंगळवारचा आहे आणि शनिदेवाशी संबंधित आहे. शनिदेव न्यायाचे देवता आहेत आणि कर्मफलदाता आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या आधारावर फल देण्याचे कार्य शनिदेवाचे आहे. जर कोणी चांगले कर्म करत असेल तर त्याला सुख मिळते, पण जर चूक होत असेल तर जीवनात दुःख आणि कष्टही येतात. जेव्हा शनीची 7.5 शनिधया किंवा कोणतीही महादशा एखाद्याच्या कुंडलीत असते तेव्हा अनेकदा धनाची कमतरता, घरात भांडण तंटे आणि सुख शांतीची कमतरता जाणवते. जर तुमच्या घरात अचानक धनाची कमतरता येत असेल, भांडणं होत असतील आणि तुम्ही पैशासाठी त्रस्त आहात, शनिदेवाचा त्रास तुम्हाला त्रास होत असेल, त्यामुळे आता तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे. कसे करणार? 1 काळ्या रंगाचा कपडा घ्या, त्यात 11 काळ्या मिरीचे दाणे ठेवा आणि 1 रुपया ठेवा. याची एक छोटीशी पोटली बनवा आणि शनिदेवाच्या मंदिरात जा. मंदिराच्या बाहेर कोणत्याही गरजू व्यक्तीला ही पोटली द्या आणि शनिदेवाचा ध्यान करून आपल्या घरी परत या. हा उपाय 5 मंगळवारी करा. मग बघा की जीवनात असा चमत्कार होईल की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही, तुमच्या घरातील कोणालाही विश्वास बसणार नाही की तुमच्या जीवनातील सर्व समस्या कशा दूर होत आहेत. जेव्हा तुम्हाला वाटेल की जीवनात कोणताही मार्ग शिल्लक नाही, तर एकदा शनिदेवावर विश्वास ठेवा आणि हा उपाय करा. याचा चमत्कार तुम्हाला स्वतःच्या जीवनात दिसेल. हे 101 नाही तर 501% सत्य आहे. फक्त संपूर्ण श्रद्धेने उपाय करा. वर्ष 2025 शनिदेवाचेच वर्ष आहे आणि ज्याने या वर्षात शनिदेवाला प्रसन्न केले त्याचे भाग्य असे चमकेल की 7 पिढ्या सुख भोगतील. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे उपाय सांगणार आहे जे 1 जानेवारीच्या दिवशी केल्यास तुमचे नशीब बदलू शकते. विश्वास ठेवा, जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तो पूर्ण पाहिल्यावरच फायदा होऊ शकतो. 1 जानेवारीच्या दिवशी जर तुम्ही काही खास गोष्टी तुमच्या घरात आणता किंवा काही विशिष्ट झाडांना स्पर्श करता तर तुमची गरिबी दूर होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कल्याणासाठी तयार करण्यात आला आहे, त्यामुळे तो पूर्ण बघा. जर तुमचे जीवन बदलले नाही तर मला नक्की सांगा. चला तर पाहूया की नवीन वर्षाच्या दिवशी असा कोणता उपाय करावा किंवा कोणती गोष्ट घरात आणावी ज्यामुळे तुमची संपत्ती एवढी वाढेल की तुम्ही काहीच दिवसांत धनवान होऊ शकता. मित्रांनो, नवीन वर्ष येण्यासाठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत.
आपण एका नव्या सकाळीसह नव्या उद्याची सुरुवात केली पाहिजे. नवीन वर्षात जर तुम्ही हे काम करता तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकत नाही. जर तुम्हाला हवे असेल की तुमचा संपूर्ण वर्ष आनंददायक जावा तर नवीन वर्षाच्या दिवशी हे काम नक्की करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणणे शुभ मानले जाते. या गोष्टी केवळ तुमच्या जीवनात बदल घडवत नाहीत तर तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देतात. यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ते 7 अशा वस्तूंबद्दल सांगणार आहे. या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी खरेदी करून घरात आणली तर तुमच्या जीवनात धन, वैभव आणि सुख शांतीची प्राप्ती होईल. हे सर्व तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त असू शकते. मित्रांनो, ही एक सत्य गोष्ट आहे की जर तुमच्याकडे धन असेल तर लोक तुमचा सन्मान करतात. तुम्ही कितीही सज्जन असाल, जर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक तुमची टिंगलटवाळी करतात. आजच्या काळात धन असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही मेहनत करा, पण मेहनतीसह काही अशा वस्तू घरात आणणेही गरजेचे आहे ज्या तुमच्या मेहनतीचा फल 1000 पटीने वाढवतात. या गोष्टी तुमचे दुर्भाग्य दूर करतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व वस्तूंची सविस्तर माहिती देईन. जर तुम्हीही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी नक्की लिहा. चला जाणून घेऊया की 1 जानेवारीच्या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणाव्यात ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुमच्या घरात संपत्ती आणि सुख शांतीचा वास असेल. जर तुम्हाला हवे असेल की संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा आणि सुख शांती टिकून राहावी तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 ते 7 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू घरात नक्की आणा. त्याचबरोबर मी तुम्हा सर्व प्रेक्षकांना प्रार्थना करते की हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. अपूर्ण ज्ञान नेहमी धोकादायक असते. लोक सहसा व्हिडिओ मध्येच सोडून देतात ज्यामुळे त्यांचेच नुकसान होते. आम्ही जी माहिती देतो ती तुमच्यासाठी फायदेशीर असते आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवणे हे आमचे कर्तव्य आहे. आता जाणून घेऊया की 1 जानेवारीला कोणती पहिली सामग्री घरात आणावी. पहिला उपाय आहे पोपटाचे चित्र. पोपटाचे चित्र आणण्यामागे एक विशेष कारण आहे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल जसे MPSC, UPSC आणि तुमचे वाचनात मन लागत नसेल तर पोपटाचे चित्र आणणे शुभ असते. पोपटाचे चित्र घराच्या उत्तर दिशेला लावा. असे केल्याने मुलांचे अभ्यासात मन लागते, घरात परस्पर प्रेम वाढते आणि सर्वांची आयु वाढते. पोपटाला दरिद्रतेचा नाश करणारा मानले जाते. वास्तुशास्त्रात पोपटाला अत्यंत शुभ पक्षी मानले गेले आहे. ज्या जागी पोपटाचे चित्र ठेवले जाते तिथे दरिद्रतेचा वास होत नाही. पोपटाचे चित्र घरात नक्की आणा. लक्षपूर्वक ऐका. हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे का मानले जाते? कारण समुद्र मंथनाच्या वेळी शंखाची उत्पत्ती झाली होती आणि 14 रत्नांमध्ये शंखाचा समावेश होता. शंख भगवान विष्णूंनी स्वतः धारण केला आहे. असे मानले जाते की शंखामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरामध्ये शंख असतो आणि जिथे शंख वाजवला जातो त्या घराचे वातावरण पवित्र होते. तेथील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो. शंख नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित करतो, ज्यामुळे तुम्हाला फक्त फायदा होतो. नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही शंख तुमच्या घरामध्ये आणता तर भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये येतात. विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंख वाजवल्यास तुमचे संपूर्ण वर्ष कधीही खराब होणार नाही. त्यामुळे 2025च्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला शंख नक्की खरेदी करा. मी तर सर्व प्रेक्षकांना सांगते की तुमच्या घरामध्ये शंख नक्की आणा. शंखाचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम हे तुम्हाला आजारांपासून वाचवते. जर लहान मुलांमध्ये चिडचिडपणा असेल तर शंख वाजवल्याने तो दूर होतो. मुलांना लागलेली वाईट नजरही शंख वाजवल्याने दूर होते. नवीन वर्षाच्या दिवशी घरामध्ये शंख वाजवणे म्हणजे समस्त देवी देवतांना तुमच्या घरामध्ये आमंत्रित करणे होय. ते तुमचे कल्याण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील, ज्यामुळे तुमचे नवीन वर्ष नेहमी आनंदी होईल. तिसरा मोठा फायदा म्हणजे तुमच्या घरामध्ये तंत्रमंत्र, जादूटोणा कधीच लागू शकत नाही. शंखाचा चौथा फायदा म्हणजे तो माता लक्ष्मीला स्थिर ठेवतो. त्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवले जाते. पाचवा आणि जबरदस्त फायदा म्हणजे तो तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि वैभवाचा वास निर्माण करतो. त्यामुळे मित्रांनो, शंख नक्की खरेदी करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.
यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणण्याचा सल्ला आहे. नवीन वर्षात घरामध्ये सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती नक्की खरेदी करा आणि घरामध्ये स्थापित करा. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते. गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि तुमची झोळी नेहमी आनंदाने भरून टाकतात. जो व्यक्ती गणपती बाप्पांचे स्मरण करून पूजा करतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याची झोळी चारही दिशांनी भरलेली असते. नवीन वर्षाच्या दिवशी गणपती बाप्पांना घरामध्ये आणल्याने तुमचे वर्ष शुभ आणि मंगलमय जाईल. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात. ते सर्व विघ्न दूर करतात. गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा बसलेल्या स्थितीतच असावी. त्यामुळे घरामध्ये शुभता राहते. हिंदू धर्मामध्ये तुलसीच्या रोपाला देखील पवित्र मानले जाते. असे मानले जाते की नियमितपणे तुलसीच्या रोपाची पूजा आणि आरती केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. नवीन वर्षाच्या दिवशी तुलसीचे रोप घरामध्ये नक्की आणा. त्यामुळे घरामध्ये शुभता आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते, पण धन देण्याचा अधिकार भगवान विष्णूंकडे आहे. कोण किती धन मिळवेल हे भगवान विष्णू ठरवतात. त्यामुळे जो व्यक्ती तुलसीची सेवा करतो त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते. ज्यांची आध्यात्मिक उन्नती थांबली आहे किंवा जे पुढे जाऊ शकत नाहीत त्यांनी नवीन वर्षाच्या दिवशी एखाद्या योग्य मंदिराजवळ जाऊन तुलसीची 2 रोपे लावावीत. आपल्या घरामध्येही तुलसीचे रोप नक्की लावा. तुम्ही वृक्षही लावू शकता. जसजसे वृक्ष वाढतील तसतशी तुमची आध्यात्मिक उन्नती होईल. कारण झाडांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. ते तुमची झोळी नेहमी आनंदाने भरून टाकतील. अशा प्रकारे तुमचे नवीन वर्ष सुंदर जाईल. तुलसीच्या रोपाबरोबरच एखादे झाड लावा. जर झाड लावायचे नसेल तर मंदिराजवळ तुलसीचे रोप लावा. वर्ष 2025 तुमच्यासाठी मंगलमय आणि कल्याणकारी ठरेल. यानंतर येतो मोरपीस. भगवान कृष्णाचा अत्यंत प्रिय मोरपीस तुम्ही पाहिला असेल, जो त्यांनी आपल्या मुकुटात धारण केला आहे. असे मानले जाते की मोरपिसामुळेही माता लक्ष्मी आकर्षित होतात. नवीन वर्षाच्या दिवशी उत्तर दिशेला तुमच्या घरात मोरपीस लावा. जर तुम्ही हे उत्तर दिशेला लावले तर हे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना दूर करून नष्ट करण्याचे काम करते. हे पीस सकारात्मक ऊर्जेला वेगाने वाढवते. यानंतर आहे चांदीचा हत्ती. नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या घरात चांदीचा हत्ती ज्योतिषाच्या सल्ल्याने नक्की आणा. चांदीचा हत्ती व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगती करण्याचे कार्य करतो. हे तुमच्या घरात सुख, शांती आणि वैभवाचा वास कायम ठेवतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. चांदीचा हत्ती लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना तुमच्या घराकडे आकर्षित करतो. मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया तो लाईक करा. यानंतर आहे धातूचा कासव. 1 जानेवारी 2025 रोजी तुमच्या घरात धातूचा कासव नक्की आणा. काही लोक मातीचा किंवा लाकडाचा कासव आणतात, परंतु ते योग्य मानले जात नाही. धातूचा कासव नेहमीच शुभ मानला जातो. धातूमध्ये चांदी किंवा पितळेचा कासव आणणे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते. ज्या घरात कासव असतो त्या घरात लक्ष्मी स्थिरपणे वास करते. मित्रांनो, नवीन वर्षाच्या दिवशी या वस्तू आणणे खूप शुभ मानले जाते. नववर्षाच्या दिवशी या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू नक्की आणा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहील. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक असते. आता आपण त्या झाडांबद्दल बोलू ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होऊ शकते. 1 जानेवारीच्या दिवशी जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मित्रांनो, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, ज्यांना धनाचा राजा मानले जाते. माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते, पण कोणाला किती धन द्यायचे हे ठरवणे हे भगवान विष्णूंचे काम आहे. 1 जानेवारीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला फक्त स्पर्श केल्यानेही गरिबी दूर होऊ शकते. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. पिंपळाला मिठाई किंवा एखाद्या चविष्ट पदार्थाचा भोग द्या, कारण पिंपळाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. त्यानंतर भगवान विष्णूंची प्रार्थना करा, हे वृक्षराज, हे विष्णू भगवान, आमची दरिद्रता दूर करा. यानंतर पिंपळाचे एक पान तोडून घरी आणा. हे पान तुमच्या घरातील मंदिरात ठेवा, जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा असेल. सकाळी स्नान करून हे पान वाहत्या गंगा नदीत किंवा कोणत्याही शुद्ध जलस्रोतामध्ये विसर्जित करा.
त्यानंतर पहा माता लक्ष्मीची कृपा कशी होते आणि तुम्ही कसे धनवान होता. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.